विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. राज्य सरकारने ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचे ठरवले आहे. गावाकडची 1-1, 2-2 एकर जमीन विकून तुमच्या पुढे पैसे आणून फेकतील ते. कशासाठी परीक्षा घेताय, कशासाठी नाटक करताय तुम्ही? हे सगळे विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठं नुकसान ह्या सगळ्या व्यवस्थेमुळे झालेलं आहे. ज्या प्रकारे आज देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये रोज पेपर फुटत आहेत, म्हणजे पोलीस भरतीचा पेपर फुटला, DETचा पेपर फुटला, PMC इंजिनियरचा पेपर फुटला, म्हणजे शिक्षक व्हायचे घोटाळे करा, डॉक्टर व्हायचे घोटाळे करा, पोलीस व्हायचे घोटाळे करा, ड्रग्ज इन्स्पेक्टर व्हायचे, तलाठी व्हायचे घोटाळे करा. म्हणजे आता महाराष्ट्राचं नाव हे पेपरफुटी राष्ट्र ठेवायची वेळ आली. म्हणजे आता महाराष्ट्राचं नाव हे पेपरफुटी राष्ट्र ठेवायची वेळ आली. या दोषींवर कारवाई कधी होणार आणि हा पेपर फुटल्यानंतर परीक्षा नव्याने घेण्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेसंबंधात प्रश्न निर्माण होईल, यावर राज्य सरकारची भूमिका काय, हा आमचा खडा सवाल आहे. देशात जणू पेपर फुटीचा सीझनच आलाय आणि त्यात महाराष्ट्रही मागे नाहीये. कारण नीटचा पेपरही महाराष्ट्रातूनच फुटला होता आणि आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC मार्फत झालेल्या FDAच्या परीक्षेतही केमिकल लोचा झालाय. म्हणजेच हाही पेपर फुटलाय. त्यामुळे आता भरती प्रक्रिया रद्द करण्याची नामुष्की आयोगावर ओढावली आहे. काही दिवसांपूर्वीच याच परीक्षेचा पेपर फुटल्याचा आरोप रोहित पवारांसह इतर मविया नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र त्यावेळी आयोग पेपर फुटलाच नाही म्हणून हात झटकून रिकामं झालं होतं. मात्र आता आयोगानं भरती प्रक्रिया रद्द केल्यानं हा सावळा गोंधळ बाहेर आलाय. त्यावरून आता सरकारवर कशा पद्धतीने निशाणा साधला जातोय आणि आयोग पुन्हा कसा टार्गेटवर आलाय पाहूया त्या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. हा पेपर फुटीचा आणखी एक कारणामा समोर आल्यानंतर आता MPSCनं मोठा निर्णय घेतलाय. पेपर फुटीमुळे MPSC औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. पेपर फुटीच्या गैरप्रकारामुळे ही भरती रद्द करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे सोपवण्यात आला होता. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत 20 मार्च 2026 रोजी काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्याचा आणि त्याचा लाभ झाल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणाचा रोहित पवार आणि विद्यार्थी संघटनेनी सातत्यानं पाठपुरावा केला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया रद्द केल्यानंतर आता रोहित पवार यांनी पुन्हा जोरदार हल्लाबोल चढवलाय. रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, #पेपर लीक झालेली औषध निरीक्षक पदाची परीक्षा अखेर MPSCनं आज रद्द केली. पेपर लीक झाल्याचा मुद्दा आम्ही पुराव्यासकट समोर आणला. तपास यंत्रणांकडे आवश्यक तो सर्व पाठपुरावा केला. अखेर आज तपासात पेपर लीक झाल्याचं निष्पन्न झालंय. आयोगानं पेपर रद्द केला असला तरी एका विद्यार्थ्याकडेच पेपर असल्याचं आयोगाचं स्पष्टीकरण कदापि मान्य करण्यासारखं नाही. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार राज्यभरात कार्यरत असलेल्या एजंटच्या रॅकेट मार्फत 40 लाखाला पेपर विकला गेला ही वस्तुस्थिती आहे आणि आयोगाला देखील ही वस्तुस्थिती माहीत आहे. आयोगाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न न करता चौकशी अहवाल सार्वजनिक करावा. तसेच आम्ही ज्या एजंट लोकांची नावं दिली होती त्यांचं काय झालं, आयोगातून कोणी सहभागी आहे का, कोणाचा वरदस्त आहे हे देखील सांगावं. आयोगानं हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही. आयोगाचा पेपर लीक होणं ही साधारण घटना नसून अत्यंत गंभीर बाब असून आयोगाच्या विश्वासार्हतेचा हा प्रश्न आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांनी नैतिक जबाबदारी घेत तात्काळ राजीनामा द्यावा. सरकारनं देखील स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीची आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करावी. सामान्य प्रशासन विभागाच्या मंत्र्यांनी देखील यावर सरकारतर्फे भूमिका मांडून राज्यातील जनतेला वस्तुस्थिती सांगावी. त्यामुळे रोहित पवार यांच्या मागणीनंतर MPSC आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्यावरून वाद पेटणार हे निश्चित झाले. तर याच प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट करत सरकार आणि आयोगाला खडा सवाल केलाय. अंधारे म्हणतायत, अन्न औषध प्रशासन खात्यातील भरतीसाठी राज्य लोकसेवा आयोगाच्या मार्फत होणाऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये 22 मार्चचा पेपर 20 मार्चला फुटला हे सप्रमाण आम्ही निदर्शनास आणून दिलं. विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअप चॅट आणि त्यांचे पुरावे पुढे आणले. त्यानंतर आता राज्य सरकारने ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचं ठरवलंय. विद्यार्थ्यांना काही अंशी न्याय मिळतोय याचं समाधान आहे. मात्र अजूनही 2 प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे परीक्षा पुन्हा घेताय परंतु पेपर फुटलाच कसा, पेपर फोडणारे लोक कोण आहेत आणि त्यांच्यावर कारवाई कधी होणार, याबद्दल राज्य सरकारनं अजूनही अवाक्षर काढलेला नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, नव्यानं होणाऱ्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थी वयोमर्यादेमुळे अडकतील, त्यांच्यासाठीचा नेमका मध्यम मार्ग सरकारनं काय काढलाय, हा आमचा खडा सवाल आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अन्न औषध प्रशासन खात्यासाठीची 22 मार्च रोजी झालेली परीक्षा, परंतु त्याचा 20 मार्चलाच जो पेपर फुटला होता त्या संबंधाने आम्ही वारंवार शिवसेना UBT आवाज उठवत होते आणि या संबंधाने पत्रकार परिषदा घेऊन विद्यार्थ्यांचं म्हणणं मांडून जो पाठपुरावा केला गेला, त्यानंतर आत्ता राज्य सरकारने
ही परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचे ठरवले आहे. विद्यार्थ्यांना थोडासा न्याय मिळाला त्यामुळे या निर्णयाचे स्वागतच. परंतु लढाई एवढ्यावर संपते का? कारण मुळात पेपर फुटलाच कसा आणि पेपर फोडणारे कोण आहेत हा प्रश्न अजूनही अनुत्तरित राहिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्यासाठी पुन्हा अन्न औषध प्रशासनची परीक्षा होते ही चांगली बाब आहे. पण यासोबतच हा पेपर ज्यांच्यामुळे फुटला या दोषींवर कारवाई कधी होणार आणि हा पेपर फुटल्यानंतर परीक्षा नव्याने घेण्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेसंबंधात प्रश्न निर्माण होईल यावर राज्य सरकारची भूमिका काय हा आमचा खडा सवाल आहे. हा सगळा राजकीय रडा तर सुरूच आहे. मात्र या सगळ्यावर विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे तेही ऐकूयात. ज्या प्रकारे आज देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये रोज पेपर फुटत आहेत, म्हणजे पोलीस भरतीचा पेपर फुटला, टीईटीचा पेपर फुटला, पीएमसी इंजिनियरचा पेपर फुटला, म्हणजे शिक्षक व्हायचे घोटाळे करा, डॉक्टर व्हायचे घोटाळे करा, पोलीस व्हायचे घोटाळे करा, ड्रग्ज इन्स्पेक्टर व्हायचे, तलाठी व्हायचे घोटाळे करा. म्हणजे आता महाराष्ट्राचं नाव हे पेपर फुटी राष्ट्र ठेवायची वेळ आली आहे. त्याच्यामुळे आता कुठेतरी राहुल गांधी जे असतील किंवा रोहितदादा पवार असतील ह्यांना हा विषय लावून धरला म्हणून त्यांनी फक्त चोरी झाल्याचं मान्य केलं पेपर फुटीचं. पण पेपर फुटीचे खरे आका कोण आहेत हे समोर येणं गरजेचं आहे. ह्या सिंडिकेटमध्ये सामील कोण आहे हे समोर येणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी सीबीआय मार्फत चौकशी झाली पाहिजे. आणि एमपीसी ही संविधानिक संस्था आहे. त्याच्यामुळे तुम्ही संविधानिक संस्थेचं मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्याच्यामुळे ह्याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्गदर्शनाखाली सीबीआय चौकशी झाली पाहिजे. जी नंतर परीक्षा होणार आहे तर ती अगदी ट्रान्सपरंट असलीच पाहिजे आणि नंतर परीक्षा व्हायच्या अगोदर जे झालंय तर ते प्रत्येकाला जे कोणी पेपर फोडलेत किंवा ज्यांच्यापर्यंत पोहोचलाय हे आमच्या विद्यार्थ्यांच्या समोर येणं गरजेचं आहे. तुम्ही आतलाच सगळं दाबून एकमेकाला सपोर्ट करून फक्त आम्हाला म्हणजे नाही का दिशाभूल करून एक्झाम घेणार आहे हे नका सांगू. जे कोणी ह्याच्या मागे आहेत, जो काही मेन माणूस आहे, जो आका आहे तर त्याला बाहेर काढलं पाहिजे आणि कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कारण आम्ही लेडीज आहे, आम्ही रात्रंदिवस अभ्यास केला, घरं सांभाळून, मुलं सांभाळून, तर आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. आणि जे काय आहे ते पब्लिक समोर तुम्ही आणा. तुम्ही फक्त एवढं तेवढं दाखवून नाही का गाजर दाखवून बाकीच्या गोष्टी लपवणं हे करू नका. पूर्ण ट्रान्सपरंट इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि जी पण पूर्ण चेन आहे ती प्रॉपर शोधून आणली पाहिजे. जसं की आर्टिकल 16मध्ये आहे की सर्वांना प्रॉपर एज्युकेशन किंवा जॉबची ऑपॉर्च्युनिटी असते ती प्रॉपर अप्लाय झालं पाहिजे. आणि सुप्रीम कोर्टमध्ये ज्या पण जशा केसेस आहेत 2007 पासून त्यांचं प्रॉपर री एक्झाम आणि ट्रान्सपरंट इन्व्हेस्टिगेशननी सगळ्या आजपर्यंत जस्टिस भेटला आहे. तसंच आम्हाला पण भेटला पाहिजे. उशिरा का होईना अखेर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला जाग आली आहे. औषध निरीक्षक गट ब अन्न व औषध प्रशासन विभागाची परीक्षा पेपर फुटीच्या गैरप्रकारामुळे रद्द करण्याचा निर्णय एमपीएससीने घेतलाय. मात्र आयोगाच्या या निर्णयानंतरही विद्यार्थी समाधानी नसून संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत 20 मार्च रोजी काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्याच्या आणि त्याचा लाभ झाल्याचा प्रकार निदर्शनास आल्याचं समोर आलंय. दरम्यान परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी असून पेपर फुटीच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जाते. त्यामुळे एकूणच या प्रकरणात आता सरकार अध्यक्षांचा राजीनामा घेणार का आणि पुन्हा पेपर फुटू नये यासाठी ठोस व्यवस्था करणार की असे पुन्हा पेपर फुटतच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.